नमस्कार मंडळी. आजचा आपला जो पदार्थ आहे तो पौष्टिक तर आहेच, पण शिवाय तो अतिशय चविष्ट असा सुद्धा आहे. म्हणजे मोठी मंडळीच नव्हे तर अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. बघा, इथे भरपूर साऱ्या पिठांचा वापर तर आपण करणार आहोत, पण यामध्ये शिवाय तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाऊण वाटी एवढं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी भरून एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ इथे बाजरीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी भरून एवढंच ज्वारीचं पीठ देखील घ्यायचं आहे. पिठाचं प्रमाण म्हणजेच तुम्ही एखादं पीठ यामधलं कमी अधिक करू शकता. तर आता इथे यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकंच तांदूळाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात शेवटी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालणार आहोत. आणि आता आपण हे सर्व पिठं यामध्ये घातल्यानंतर पुढचं काही साहित्यसुद्धा यामध्ये घालणार आहोत. तर इथे अर्धा चमचा अख्खं जिरं घातलेलं आहे. त्यानंतर हळद देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि 2 चमचे पोहे खाण्याचे धने जाडसर असे मी कुटून घेतलेले आहेत. तर हे धने देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. धन्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते. आणि 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे. कारण इथे चणा डाळीचं पीठ पचायला थोडं जड असल्यामुळे आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. तर इथे कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे बारीक चिरून, ती देखील घातलेली आहे. आणि यामध्ये आपण पुदिनासुद्धा घालणार आहोत. तर तो देखील बारीक असा चिरून घेतलेला आहे. तोही यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता हे टाकलेलं बघा साहित्य आपण छान मिक्स करून घेण्याआधी इथे यामध्ये तीळसुद्धा आपल्याला घालायचे आहेत. तर 1 चमचा एवढे पोहे खाण्याचे मी तीळ घातलेले आहेत. आणि हाताने पूर्ण हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे घातलेले सगळे आपण साहित्य आहेत ते पिठामध्ये एकसारखे मिक्स होतात आणि पिठंसुद्धा एकसारखी आपण हे मिक्स करून घ्यायची. तर बघा, हे सर्व आता पीठ तयार झालेलं आहे. तर यामध्ये आणखीनही काही साहित्य आपल्याला घालायचे आहेत. तर इथे बघा, आपण कांदा घेतलेला आहे 1 मोठा बारीक असा चिरून. तो आपण इथे यामध्ये घातलेला आहे. आणि हा ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं जाडसर असं हे वाटण केलेलं आहे. तर हा ठेचासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता वाटीला राहिलेला पूर्ण ठेचा मी टाकून घेतलेला आहे. आता पत्तागोबी छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ती पत्तागोबी इथे आपल्याला वापरायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्याही भाज्या यामध्ये टाकू शकता. आता पत्तागोबी आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता थोडी जास्त घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता टाकलेलं पूर्ण साहित्य परत एकदा पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला जर आपण हे साहित्य इतर साहित्यांबरोबर घातलं असतं तर ते इतकं व्यवस्थित मिक्स नसतं झालं. त्यासाठी ते आपण आता नंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. एकसारखं सगळीकडे असं आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर एका पेल्यामध्ये मी पाऊण पेला एवढं पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण भाकरीचा गोळा तयार करतो अगदी तसाच हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. गोळा जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर यामध्ये पाणी कमी टाका. कारण कांदा, मीठ असल्यामुळे याला पाणी सुटतं आणि हा गोळा थोडा सैलसर होऊ शकतो. पूर्ण पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला लगेच हे करायला घ्यायचे असतील तर मी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं. आता यामध्ये आपण 2 चमचे एवढं तेल घालणार आहोत. तेलामुळे छान आपली ही थालीपीठं तुम्हाला नरम वाटली तर तुम्ही नरमही करू शकता किंवा छान कुरकुरीत अशी करायची असली तर कुरकुरीतसुद्धा करू शकता. तर आता परत एकदा छान असं हाताने हे मी मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण हा गोळा आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण याची थालीपीठं तयार करायला घेणार आहोत. तर आता हा गोळा आपण थालीपीठं करण्यासाठी वापरणार आहोत. त्याच्या आधी तवासुद्धा बघा छान कळकळीत असा गरम करून घेतलेला आहे. आता आपल्याला एका पोळपाटावर सुती कापड ओला करून घ्यायचा आहे. आता या ओल्या कापडावर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. त्याआधी थोडं परत एकदा पाणी टाकून घ्यायचं. आता गोळा पाहिजे तेवढा काढून घ्यायचा. इथे मी मोठी थालीपीठं तयार करणार आहे, तेव्हा इथे मी माझ्या अंदाजाप्रमाणे हा गोळा घेत आहे. पण तुम्हाला थालीपीठाची साईज म्हणजे कितकी मोठी लहान ठेवायची आहे त्या अंदाजाप्रमाणे गोळा काढून घ्यायचा. हातावर हा गोळा मी गोल करून घेतलेला आहे असा. आणि बाजूला एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. अधूनमधून आपला हात ओला करत राहायचा आणि बोटाने हे थालीपीठ आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे. बोट ओली केल्यामुळे थालीपीठ थापायला अगदी सोपं जातं आणि हातालासुद्धा हे अजिबातही चिटकत नाही. तर बघा किती सहज हा गोळा पुढे सरकत आहे.
म्हणजे आपण अगदी भाकरीच्या गोळ्याप्रमाणे हा तयार केला असल्यामुळे अतिशय म्हणजे लवकर थालीपीठ तुम्हाला थापायला सोपी जात आहे आणि अजिबातही कडा याच्या चिरल्या जात नाहीत. तर हे पूर्ण थालीपीठ छान असं आपल्याला थापून घ्यायचं. जास्त जाडही थालीपीठ थापायचं नाही, त्यामुळे थालीपीठाचे तुकडे पडू शकतात थंड झाल्यानंतर. तर बघा हे इथं आत्ता असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला मध्यभागी असे होल करायचे आहेत. त्यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकून छान खमंग अशी ही थालीपीठं भाजून घेऊ शकतो. तर असे हे होल झाल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर आता तवा तर आपला आधीच आपण गरम करायला ठेवलेला होता. त्यावर आता आपण तेल टाकून घेणार आहोत. कारण पहिलंच थालीपीठ असल्यामुळे ते तव्याला चिटकू शकतं. आता कापडाच्या खालून हात घालायचा आणि हे थालीपीठ अलगद आपल्याला असं तव्यावर टाकायचं. ही सोपी पद्धत नक्की वापरायची, कारण यामुळे थालीपीठ अजिबातही तुटलं जात नाही. जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी खूपच उपयोगी ही पद्धत आहे. तर आता या होलमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. गॅसची आच आपल्याला कमीच ठेवायची आहे. तर आता इथे बघू शकता झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि वरची बाजूसुद्धा कोरडी झालेली आहे. तर आपण हे थालीपीठ पलटवून घेणार आहोत. अशा प्रकारे छान तुम्हाला सोनेरी रंगावर हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे थालीपीठ कुरकुरीत तर राहतात, पण शिवाय थालीपीठ थोडा जास्त वेळ राहिले तर ते ओलसरसुद्धा होत नाहीत. तर बघा परत एकदा मी यावर तेल टाकून घेत आहे आणि यावर एकदा आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे. असं हे आपल्याला पूर्ण वाफेवर थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे थालीपीठ तुम्हाला पलटवून दाखवते. तर अशा प्रकारे छान आपल्याला सोनेरी रंगावर हे थालीपीठ भाजायचं आहे आणि उलटण्याने याच्या कडा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे थालीपीठ एकसारखं असं भाजलं जातं. तर हे थालीपीठ बघा आपलं तयार झालेलं आहे. आता असेच आपण इतरही राहिलेले थालीपीठ तयार करणार आहोत. तसं तर बघा मुलं भाज्या खाण्याचा किती कंटाळा करतात. तर मग हे अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ मुलांना करून दिलं तर अगदी आवडीने मुलं थालीपीठ खातात. आणि मी सांगितलेल्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही खूप छान असं हे थालीपीठ तयार करू शकता. आणि चवीला तर एकदम अप्रतिम असं हे तयार होतं. तर बघा हे थालीपीठसुद्धा आता मी तयार करून घेतलेलं आहे. आणि आधीच्या थालीपीठाप्रमाणेच आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा की रात्रीच्या जेवणासाठी, टिफिनसाठी अगदी उत्तम हा पर्याय आहे. तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.